बरोबर. त्यापैकी सांगितलं पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये एकूण तिसऱ्या चौथ्यामध्ये पुढं 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 309 9 ग्रैविकामध्ये आहे ना, विसरू नका. 309 होतात ना, 111 107 आणि 91. सोपं सांगितलं होतं की तुम्हाला 3 आहेत है ना, त्यामुळं 3 घेतलं आपण. 0 आणि 9 ग्रैविक असं 3 0 9 लक्षात ठेवायला. ओके. 309 अणुदिशामध्ये 5, अणुत्तरामध्ये 5. अशा प्रकारे एकूण विमानं ही आपण बघितली. किती? 84,97,023. कळलं का नाही? है ना, ही सगळी आपण बघितली ना विमानं. आता ही विमानं पाहत असताना काय सांगायचं होतं? आता ह्यामध्ये जे आपण पाहिले होते इंद्र जे आहेत ते बघायचे राहिलेत. 16 स्वर्गामध्ये इंद्र किती असं सांगितलं? 12. 16 स्वर्गामध्ये इंद्र किती सांगितलेले आहेत? 12. काय म्हणलं? कळलं का? है ना, आपण ते हे करतो ना, श्लोक म्हणतो का नाही, 100 इंद्रांचा, भवनालय 40, वेंतर देवा होंती 32, कप्पामर 24. कप्पामर म्हणजे कल्पवासींचे किती इंद्र आहे सांगितलं? 24. मग 24 कसं काय? तर ते बघा, 16 स्वर्गामध्ये 12 इंद्र आणि 12 प्रतिंद्र असे 12 किती झाले? मग आता 16 स्वर्गामध्ये 12 इंद्र कसे काय? स्वर्ग किती? 16 आणि इंद्र किती? 12. मग 4 गायब कुठे आहेत? कळलं का? हे बघायचं. ठीक आहे, बघा आता दाखवतोय है ना. पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये सांगितलं पटल किती आहेत? 31. त्यामुळे सौधर्म इंद्र पण आहे, दक्षिणेंद्र आणि ईशानेंद्र पण आहे. टिक मार्क केलं आहे का नाही? पुढं सानत कुमार महेंद्रमध्ये पण आहे ना, सातपटलामध्ये पण इथं इंद्र आहेत. समजते का नाही? हे पटल जाऊ द्या, पटल सोडून द्या. हे बघा पुढं ब्रह्मोत्तरमध्ये इंद्र कुठे आहे? फक्त ब्रह्मस्वर्गात. कळलं का नाही? ब्रह्मोत्तरचा इंद्र नाही, ईशान इंद्र नाही आहे. आलं का लक्षात? हा ना. मग ही ऑर्डर फक्त ब्रह्मस्वर्गाची चालते. इकडं लांतो कापिष्टमध्ये फक्त लांतो तोच इंद्र आहे. लक्षात आलं का नाही? हां पुढं शुक्र महाशुक्रमध्ये, महाशुक्र स्वर्गातला जो आहे ना, तो महाशुक्रच इंद्र आहे. हा उत्तरेंद्र. इकडं दक्षिणेंद्र नाही. शतार सहस्रारमध्ये, शतारमध्ये नाही आहे. कुठं आहे? सहस्त्रार. त्या साईडला फक्त इंद्र आहे. आलं का लक्षात? हा ना. पुढं आता आणतमध्ये पण इंद्र आहे, प्राणतमध्ये पण इंद्र, आरणमध्ये पण इंद्र आणि अच्युत इंद्र. फक्त कुठं कमी झालं समजलं का? 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा. हिथंच फक्त लावायचं आहे. 5व्या 6व्यामध्ये 5व्यात आहे, 6व्यात नाही, 7व्यात आहे, 8व्यात नाही, 9व्यात नाही, 10व्यात आहे, 11व्यात नाही, 12व्यात आहे. हे इथं फक्त इंद्र लावायचं. समजलं का नाही? किती कमी झाले? 16 स्वर्गामध्ये 12 इंद्र, 4 कमी झाले. कुठं? समजले का? कळले की नाही? हां, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे 12 इंद्र झाले. हां, काय कारण असं काही दिलं नाही आहे, फक्त नाही आहे एवढं सांगितलं आहे. हां, म्हणजे स्वाभाविक रचना आहे. आणि काय विमानं कमी झालेली आहेत, त्यामुळं काय टेन्शन नाही त्यांना. हे म्हणजे हे वर तसं विमानं कमी होत जातात ना. विमानं वर जसं जाईल तसं स्वर्गातल्या देवांची संख्या हे सगळं काय होत जातं आहे? कमी होत जातं. त्यामुळं काय अडचण नाही आहे काय ना कंट्रोल करायला इंद्राला. समजलं का? तर अशा प्रकारे इथं सांगितलं काय आहे की समजलं? 5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं 11वं 12वं ह्या जोडीमध्ये सांगितलं काय आहे? पहिल्या 2 जोडीमध्ये दक्षिणेंद्र आहे, उत्तरेंद्र नाही आहे. पुढं उत्तरेंद्र आहे, दक्षिणेंद्र नाही.
अलग लक्षात. आता त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं काय होतं की सगळे जे इंद्र आहेत हे आपापल्या पटलाच्या कुठं राहत आहेत, वरच्या टॉप. समजलं का नाही. जे शेवटचं पटल आहे का नाही, जसं इथं 31 पटल आहे. पहिलं पटल सांगितलं होतं की तुम्हाला पहिल्या पटलामधला जो मधलं विमान आहे त्याचं काय सांगितलं होतं, इंद्रक विमान. त्याचं नाव काय आहे, ऋतू. बरोबर. त्याची साईज किती सांगितली होती, इंद्रक विमान सगळे संख्यात योजनवाले आहेत है ना. तर किती 45 लाख योजन. आता ही इंद्रक विमानांची साईज कमी कमी होत जाते बरं का सांगतोय. वर वर जसं जाईल तसं तसं इंद्रक विमानांची साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि आपण ते बघितलं होतं की ऋतू विमानापासून वरच्या कुठल्या सरवार सिद्धी विमानापर्यंत ही इंद्रक विमान आहेत ना. तर हे सांगितलं काय आहे, हे जे आहे ते 45 लाख योजनाचं आहे. आणि हे सरवार सिद्धीचं विमान जे आहे ते सांगितलं काय आहे, 1 लाख योजनाचं. समजलं का. कमी कमी होत गेलेलं आहे ना. इंद्रक विमानांची सुद्धा जी साईज आहे ती काय होत जाते, कमी कमी होत गेलेली आहे. समजलं का है ना. हे कुठं आहे, 5 अनुत्तर. 5 अनुत्तरच्या मधलं विमान आहे ना. हां, सरवार सिद्धी. तर ते 1 लाख योजनाचं. आणि हे पहिल्या पटलामधलं, पहिल्या स्वर्गातलं जे पहिलं पटल आहे तिथलं इंद्रक विमान 45 लाख योजनाचं. पण सांगितलं तर तुम्हाला की ही जे 16 स्वर्ग आहेत, 16 स्वर्गामध्येच रचना आहे ना इंद्र वगैरे. ते 16 स्वर्गाच्या वर सगळे कसे आहेत, अहम इंद्र आहेत. सांगितलं होतं का नाही. मग 16 स्वर्गामध्ये जे इंद्र आहेत त्यामध्ये सांगितलं काय होतं की जो शेवटचा पटल आहे है ना, त्या पटलामध्ये ते राहत आहेत इंद्र. तुम्हाला व्हिडिओ बघायला सांगितलं तर व्हिडिओ बघून आला का, व्हिडिओ बघून आला असेल तर त्यात दिसला असेल है ना. है ना. तर त्यापैकी सांगितलं शेवटचा पटल काय आहे, प्रभा. नाही, जो पटल आहे त्यातलं मधलं इंद्रक बीळ काय आहे, इंद्रक विमान काय आहे, प्रभा नावाचं. तिथून कुठलं 18वं जे आहे दक्षिण साईडला गेला तर तिथं कोण राहतं आहे, सौधर्मेंद्र. आणि उत्तर साईडला गेला तर ईशानेंद्र राहतो. समजलं. पुढं चक्र नावाचं जे आहे है ना. आता इथं किती पटल आहेत, सानंद कुमार महेंद्रमध्ये पटल किती, 7 पटल. लक्षात ठेवा है ना. त्यातलं 7वं पटल त्याच्या मधल्याचं नाव काय आहे, चक्र. दाखवतो ना तुम्हाला. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. सानंद कुमार महेंद्रमध्ये शेवटचं पटलाचं काय आहे, इंद्राचं नाव चक्र आहे का नाही. इथं चक्र सम दिसलं का. हां, असे वाचतेत का नाही कळत नाहीत मला है ना. चक्र ते शेवटचं पटल. ठीक आहे ना. आणि त्याच्यात 16वं जे विमान आहे तिथून कुठून दक्षिण साईडला जे 16वं विमान आहे तिथं कोण राहतं आहे, सानंद कुमार. उत्तर साईडला 16वं जे विमान आहे तिथं कोण राहतं आहे, फक्त सांगितलं होतं का नाही हे शेवटचं विमान नाही आहे, अजून पुढं पण विमानं आहेत. व्हिडिओमध्ये पण तेवढी ती चूक झाली तुम्हाला सांगितलं, अजून पुढं आहे. आता ती सुद्धा किती किती कमी झाली ते पण सगळ्या आचार्यांनी सांगितलेलं आहे. पण ते सगळं तुम्हाला जर समजायचं असेल तर थोडं अजून डिटेल जाणार. तेवढं डिटेल जायचं आहे का, पण परत म्हणणार आम्हाला काही कळलं नाही. असं आहे गंमत. पण आहे खूप सगळं छान सांगितलं डिटेल. एक 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 श्रेणीबद्ध कमी कमी होत जातात. वरचे वरवर जसं जाईल का नाही तसं श्रेणीबद्ध विमानं कमी कमी होत जात आहेत. आणि मग शेवटी किती राहत आहेत, एक एकच ना. 5वं 5 अनुत्तरमध्ये आपण बघितलं होतं का नाही, मध्ये 1 आणि 4 दिशेला 4, एकच राहिलं. मग हे कमी कमी होत गेलेले आहेत श्रेणीबद्ध विमानं. ठीक आहे. पुढं जाऊया. ब्रह्मोत्तर. त्यापैकी सांगितलं ब्रह्मोत्तरमध्ये इंद्र राहतोय का, नाही. आत्ता सांगितलं होतं का नाही. मग ब्रह्ममध्ये सांगितलं काय आहे, 14वं है ना. मग ते इंद्रक विमानाचं नाव ब्रह्मोत्तर आहे, कळालं का. तिथून सांगितलं 14व्या विमानामध्ये कोण राहतोय, हां ब्रह्म नावाचा इंद्र राहतो. पुढं लांतव. इंद्रक पटलाचं नाव पण काय आहे, लांतव. तिथून 12व्या साईडला गेल्यावर कोण राहतंय, तो लांतव नावाचा दक्षिणेंद्र राहतो. पुढं शुक्र. महाशुक्रमध्ये महाशुक्र नावाचा इंद्रक काय आहे, इंद्र काय. तिथून 10व्यामध्ये कोण राहतोय, महाशुक्र नावाचा इंद्र उत्तरेंद्र. सहस्रारचं पण काय लावायचं 8व्यामध्ये.
आता काय सांगितलेलं आहे? आणत प्राणत है ना, आरण अच्युत. ठीक आहे ना. आता इथं सांगितलं काय आहे? आणत प्राणतमध्ये इथं जे विमान आहे ना, इंद्र विमान, त्याचं नाव नाही लिहिलं. इथं सांगितलं जिनदृष्ट. जिनदृष्ट म्हणजे काय? जिनेंद्र भगवंतांनी जे पाहिलं आहे ते. कारण तो उपदेश तेव्हा नष्ट झालेला आहे, ते आलाच नाही, मिळालं नाही, ते ॲवेलेबल नाही आहे. म्हणजे पूर्वीचं कसं असायचं? मौखिक असायचं ना, मग विसरले ते विसरले, मग जेवढं लिहिलेलं आहे तेवढं, मग ते मिळालं नाही म्हणून तिथं शब्द काय वापरलेला आहे? जिनदृष्ट. आणि आता तुम्ही पण अभ्यास नाही केला तर हे अजून काय काय जिनदृष्ट होणार आहे देव जाणे. कळतं आहे का? कितीतरी तत्वज्ञान आहे म्हणलं का नाही, आपण न वाचताच मरणार आहे कित्येक ग्रंथ. काय छठे 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 समजलं लागलं. 6व्या दक्षिण साईडला जायचं, 6वं विमान जे आहे तिथं इंद्र राहतंय. छठे है ना, छठवे नसतं ते, छठे असते है ना. ते काय खूप गडबड करतात. आपण लिहितो ना काय प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि मग षष्टम करतात. षष्टम शब्द संस्कृतमध्ये नाही. षष्टम कुठं नसतो. काय लिहायचं असतो? षष्ठ. काय लिहायचं असतंय? म करायचं नाही. पण ते आता काय लोक अज्ञानात करतात असं. तर अशा प्रकारे छठे समजलं. तर मग त्यामुळे सांगितलं काय आहे की हे 6वं सांगितलं. आणि हे आरणवाल्यांचं आरण साईडला आहे ना 6वं, अच्युतवाल्यांचं अच्युत साईडला 6वं असं त्यांनी सांगितलं. आलं. पण सांगायचा अभिप्राय अशा प्रकारे आहे. हे सगळी रचना समजली का सगळ्या इंद्रांची? कुठं इंद्र राहतो कळलं का नाही? आता इंद्र जिथं राहतो त्या विमानामधली पण रचना तुम्हाला त्या व्हिडिओमधनं बघून घ्या आहे ना. त्याच्याबद्दलची चर्चा उद्याच्याला मी सांगतो. पण ते व्हिडिओ बघितला नाही तर काय कळणार नाही आहे ना. त्या विमानामध्ये काय आहेत? 5 राऊंड्स आहेत आहे ना. मग मध्ये काय आहे? इंद्राचा नगरी आहे. कळलं का नाही? एवढं बेसिक. बाकीचं काय ते योजन वगैरे नाही कळलं, काय कळलं तर चालेल, पण ॲटलीस्ट बेसिक समजून घ्या. मग इंद्राचं निवासस्थान, तिथून सांगितलं काय आहे? ईशान दिशेला सुधर्मा सभा आहे. कळलं? त्या सुधर्मा सभामध्ये सेंटरला इंद्र बसतो आणि साईडला मग काय आहे सांगितलं बाकीचे देव वगैरे बसतात. मग एक जणांनी प्रश्न विचारला होता, जर इंद्र मध्ये बसला तर त्याची पाठ दिसेल ना, आणि महाग सगळे काय आहे हे आहेत ना, बाकीचे पण हे आहेत ना. तर आपल्यासारखं नाही आहे की हा पुढं बसला आणि बाकीचे पुढं बसले, असं नाही आहे. ते औदारिक शरीरवाल्यांची तशी सभा असते. परंतु इंद्राची कसं सांगितलं तर तो सेंटरला पण बसू शकतो, कारण त्यांचं वैक्रिक शरीर आहे. त्यामुळे ते पाठ दिसायचं आणि हे दिसायचं काही टेन्शन नाही आहे त्यांना. समजलं का नाही? औदारिक शरीराला बाधा आहे ना. औदारिक म्हणजे कसं सांगितलं आहे? स्थूल शरीर सांगितलं का नाही आहे ना, बाधेने सहित असतं. त्यामुळे तुम्ही हे करू शकत नाही आरपार. पण वैक्रिक शरीराला हे कुठल्या बाधा असतात का? कळलं का नाही? वैक्रिक शरीराला टेन्शन नसतं त्याचं आहे ना. त्यामुळे त्यांचं कसं आहे? वैक्रिक शरीर. त्यामुळे तो सेंटरमध्ये जरी बसला तरी घाबरू नका, त्याची पाठ दिसते का हे दिसते म्हणून आहे ना. नाही तर पाठीमागं गप्पा मारतात ना, असते लोकांना सवय आहे ना. तर मग ठीक आहे. मग अशा प्रकारे हे इंद्रांची बाकीची रचना अजून आहे. ते नगर रचना, त्यांची सगळे ह्याची रचना वगैरे, तर ते तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघून या. मग ती सगळी चर्चा आपण उद्या करू. आता आपलं काय चाललेलं आहे? दुसरं काल आपण बघितलं होतं का नाही? काय बघितले होते? लौकांतिक देव. आठवतात ना? एकूण लौकांतिक देवांचं प्रमाण किती सांगितलं होतं? 4,07,820. हे विमानांचं नाही आहे. हे कोणाचं प्रमाण आहे? देवांचं प्रमाण आहे, विमानाचं नाही. विमानं किती बघितलेली आहेत? 8 आणि 16. पहिलं 8 कुळ, 8 दिशेंना, आणि त्याच्या सेंटरला त्याच्यामध्ये मध्ये काय आहेत? 16. काल बघितलं होतं का नाही? बघितलं नसेल तर त्यांनी कालच्या व्हिडिओमधून समजून घ्या काय ना. तर अशा प्रकारे 8 आणि 16 किती झाले? 32. समजलं का नाही?
चोवीस सॉरी, हां चुकलं, 32 नाही 24, लक्ष आहे नाही ना, असं लक्ष ठेवा, माझं चुकलं तरी सांगा. तर मग काय सांगितलं, 24 नाही, चांगलं आहे, असे श्रोते पाहिजेत ना. तर मग 24 पॉईंट समजला. हां, मग हे 24 त्यांचे सांगितलेले आहे आणि त्यामध्ये किती देव राहत आहेत, 4,07,820 एवढे लौकांतिक देव आहेत, आहे ना. परंतु सहजा मी सांगितलं ना तुम्हाला, इथं एवढं सोपं नाही आहे. हे सगळे एक भावावतारी असतात. ऑलरेडी हे इथं येणारे कोण आहे सांगितलं, अडीच द्वीपातनं. फक्त तुम्ही म्हणसाल हां आपलं काय भारत देशातनं लागल नंबर, नाही, ही कुठून आहे, अडीच द्वीपातनं येणार आहेत. ऑलरेडी समोशरणाधिकामध्ये आहेत, तिथं सुद्धा लाखोनी आहेत. कळलं का नाही, किती तीर्थंकर आहेत आत्ता, 20 तीर्थंकर आहेत, त्यांचे 20 समोशरण आहेत. तिथं ऑलरेडी सगळे नंबर्स आहे, समजलं का नाही. आणि त्यातून मग हे मग लागू शकतं, नाही असं म्हणत नाही आहे, पण खूप काय म्हणतात ना, एक भावातारी बनणं एवढं सोपं नाही. तसे तुमची साधना पाहिजे, तेवढी परिणाम विशुद्धी पाहिजे, तर मग तिथं तुम्ही काय होचाल, हे लौकांतिक देवामध्ये जन्म घेऊ शकता. नाहीतर आपलं म्हणचाल कुणी पण दीक्षा घेतली की जाईल लौकांतिकामध्ये, असं नाही आहे ते. चला पुढं, आता काय बघायचं आपण, सांगितलं तुम्हाला ना. आता बघा, हे जे देव आहेत ह्यांचं सांगितलं काय आहे, सौधर्म आयुष्यान स्वर्गामध्ये उत्कृष्ट आयु, उत्कृष्ट आयुच्या अपेक्षेने कथन चाललेलं आहे. जघन्य आयुच्या अपेक्षेने वेगळं कथन असणार. आत्ता जे कथन चाललं आहे ते काय आहे, उत्कृष्ट आयु सांगितलेली आहे. किती आयु बघा इथं, पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये आयुष्य किती, हायेस्ट 2 सागर. त्यानंतर हां पुढं 10, पुढं 14. दिसतंय ना का मोठं करू, नाही मागं दिसतंय का अजून मोठं करू, दिसतंय ना, हां बस. तर मग 7 सागर, 10 सागर, पुढं 14, शुक्र महाशुक्रमध्ये 16, 18, 20, 22, पुढं मग आता काय काय झालं समजलं का नाही, 2 नंतर 7, 7 नंतर 3 वाढले, नंतर 4, मग नंतर 2 2 वाढवायचे, समजलं का नाही, 22पर्यंत. पुढं आता तिथून ही 16 स्वर्ग आले का नाही. आता काय आहेत, हे 9 ग्रहवेग आहेत, हे ना, हे अधस्तन ग्रहवेग, हे मध्यम ग्रहवेग आणि हे उपरिम ग्रहवेग सांगितलं होतं का नाही. आणि त्यांचे पण परत अधो मध्य ऊर्ध्व केलं ते का नाही आपण, आठवत आहे ना. हां, मग ते आता एक एकनं वाढत जाणार, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. 9 ग्रहवेग संपले. आता इकडं 9 अणुदिश इकडं आहेत, कळलं का. हां, हे 9 अणुदिश इथं सगळे सांगितलं काय आहे, 32 इथंपर्यंत झाले ना सगळे, 31पर्यंत झाले ते, आहे ना. 9 अणुदिशमध्ये सगळ्यांची उत्कृष्ट आयुष्य किती, 32. आणि 5 अणुत्तरमध्ये सगळ्यांची उत्कृष्ट आयुष्य किती, 33. हे उत्कृष्ट बघितलं आहे, हे काय बघितलं आपण, उत्कृष्ट. मग जगन्य काय असणार, जे पुढच्याचं हे आहे ना ते सांगितलं काय आहे, जगन्य, हा ना. जसं उदाहरणार्थ सानंद कुमार महेंद्राचं जगन्य 2 सागर, मागच्याचं जे उत्कृष्ट आहे ते पुढच्यांचं काय आहे, जगन्य. सौधर्मेशांचं सांगतो की तुम्हाला, ते पल्ल्यामध्ये आहे. हां, 10,000 नसेल, ते 10,000 ह्यांचं आहे ना ॲक्च्युली, नाही नरकात नाही, भवनत्रिकामध्ये येतं, ह्यांचं पल्ल्यामध्ये येतं. सौधर्म ईशान स्वर्गातले जे देव आहेत त्यांचं येते पुढं, आकडा आहे पुढं येणार आहे ना, ते पल्ल्यामध्ये येईल, आहे ना. तर ते जगान्य आयुष्य किती ते विचारतात हो सौधर्म ईशानमध्ये. हां, ते आता मग आठवण बघू आपण, येणार आहे पुढं, ते पल्ल्यामध्ये येईल. परंतु 10,000 आहे, पण ते कुठं येतं आहे, हीन देव कुठले लावायचे, भवनत्रिकातले, आहे ना. तिथं आपण बघणार आहोत, येणार आहे ते सगळं, ठीक आहे. आत्ता आपण हे बघतो आहोत. तर ह्यामध्ये काय सांगितलं, आयुष्य समजलं का सगळ्यांना. हां, आता राहिलं तरी सांगितलं काय की जेवढं आयुष्य आहे त्यानुसार तेवढे सांगितलं 15 काय घेतात, त्यांनी श्वास घेतात. ज्यांचं आयुष्य 2 सागर आहे, है ना, ते सांगितलं काय 2
आठवडे नाही, 2 पंधरवडे. पंधरवडे समजता? पंधरवडे म्हणजे 15 दिवसाचा पंधरवडा. किती लावायचे? 2. म्हणजे किती? 1 महिन्यानी काय घेत आहेत? श्वास घेतात. समजलं का? म्हणून शास्त्रात पण सांगितलेलं आहे, ज्यांच्या श्वासोच्छवासाचा स्पीड स्लो असतो त्यांचं आयुकर्म जास्त असतं, आणि ज्यांचा काय असतो? फास्ट असतो त्यांचं आयुकर्म कमी असतं. जसा कुत्रा सारखा काय करतो? फास्टली घेतो ना स्पीड. डॉक्टर लोकांमध्ये सतत का नाही आहे, बरोबर आहे का नाही? आणि स्पीड कसा? ब्रिदिंगचा स्पीड कसा आहे? मंद, तर जास्त आयुष्य जगतं. जसा कासव, कळलं का? 300-400 वर्ष जगते ते, आहे का नाही? म्हणून तिथं आचार्यांनी हे सुद्धा सांगितलं की जे जास्त पळापळ करतात, जास्त श्रम घेतात का नाही, तर त्यांचं काय सांगितलं? आयुचं काय होतं सांगितलं? अपकर्षण होतं. हे म्हणजे त्यांचं आयु हे होत जातं, लवकर हे होऊन जातं. आणि ज्यांचं कसं असतं? आपलं निवांत, थंड, मंद आहे, त्यांचं आयुकर्म कसं असते? म्हणून तिथे सांगितलं वय झाल्यानंतर काय सांगतात? आता लय पळापळ करू नका, रिटायरमेंट. समजलं का नाही? आता कसं सगळी कामं कशी करा? हळूहळू हळू करा, म्हणजे जास्त जगचाल. कळलं का नाही? यासाठी सांगते. आता जरा थोडंसं स्लो करा गाडी, है ना, असं आहे. मग तिथं सांगितलं 2 आठवडे. समजलं? आठवडे नाही, 2 पंधरवडे. 2 काय आहे? पंधरवडे. आता ज्यांचं आयुष्य 7 सागर आहे त्यांचे सांगितले किती येणार? 7 पंधरवडे. म्हणजे किती? 3.5 महिन्यानंतर काय करणार? ते श्वास घेणार. लक्षात आलं का? आहे ना? विचार करा, ऑक्सिजन काय प्युअर असेल. आहे ना? तर मग 7 सागर झाला, 7 पक्ष, असं सगळ्यांचं लावायचं. कळालं ना सगळ्यांना? आता तेवढ्या आठवडे लावायचं. सोपं आहे, है ना? आता पुढं आहाराची इच्छा कधी उत्पन्न होते? ज्यांचं 2 सागर आयुष्य आहे त्यांना आहाराची इच्छा सांगितलं किती? 2000 वर्षांनी. 2000 वर्षांनी आहाराची इच्छा उत्पन्न होते. आणि ते पण सांगितलं तुम्हाला काय करतात ते? फक्त कंठात अमृत असतं, फक्त गिळायचं असं, एवढंच. आपण जसं हे करत नाही का, आवंठा गिळणं किंवा काय आपण हे करतो का नाही, असं थोडंसं दम लाट, जरा बसा, थोडंसं जरा पळापळ करून जरा असं मग हे करायला लावतो तेव्हा, मग तेव्हा तो कसा आपला हे गिळतो का नाही तसा, आहे ना, तसं तेवढं फक्त गिळायचं. आणि हे कधी किती सांगितलं? फक्त किती? 2000 वर्षांनी. म्हणजे सगळं 2चा पाडा. कळलं का? है ना? 7 सागराचं सांगितलं काय? 7000 वर्षांनी. ह्यांचं किती? असं सगळ्याचं वाढत चाललंय. कळलं का? आणि हे किती? 33,000 वर्षांनी. कळलं का? आता आहाराची इच्छा एवढ्या लेट होती तरीसुद्धा ते कसे सांगितले? असंयमित आहेत. कळलं का? आणि आपण भले 2-2 मिनटाला खात असाल तरीसुद्धा नियम घेऊ शकता की मी 2 मिनटं काय खाणार पिणार नाही. सांगितलं होतं का नाही? स्वाध्यायाला बसला, मंदिराला आला की आता इथून बाहेर पडेपर्यंत 4 प्रकारच्या आहारपाण्याचा त्याग. हा नाही घेऊ शकत नाहीत. म्हणजे तसा संयोगच तसा आहे ना, ते नियमच घेत नाहीत. आता इच्छा तर एवढ्या उशिरा होती त्यांना पण कळतं, पण संयम घेऊ शकत नाही. योग्यताच असेल. आणि कसा संयम घेणार हो? तुम्ही समजून घ्या, जे एवढे भोगामध्ये मस्त आहेत, है ना, ज्यांना एवढी अनुकूलता आहे, त्यांना कसलं संयमाचे भाव होणार? वर नाही, हा वर नाही, वर जे पण ते तत्वज्ञानात व्यस्त आहेत. कळलं का? व्यस्त तर आहेत, असे रिकामटेकडे अजिबात नाहीत.
एक तर भोगामध्ये व्यस्त आहेत, नाहीतर आपल्या तत्वचर्चेमध्ये व्यस्त आहेत. हां हां भोग म्हणजे सगळे भोग, 5 इंद्रियांचे सगळे भोग आहेत. फिरायचं, करायचं, खायचं प्यायचं नसलं तरीसुद्धा बाकीचे 5 इंद्रिय आहेत की सगळे. आणि कल्पवृक्ष वगैरे आहेत, त्यामुळं कशाची कमी नाही आहे. कळालं का नाही? कपडे काय 1-1 सेकंदाला बदला. तुम्ही तसं तासाला बदलता का नाही कुठल्या कार्यक्रमाला? आहे का नाही? हां हां काय सारखं मग मॅचिंग हे तेन आहे का नाही? आणि लिमिट नाही बरं का. तुम्ही म्हणसाल काय कधीतरी हे होईल ना, संपत नाही. व्हरायटी खूप निघू शकतात. जसं आता तुम्ही जर ते AI बघता का नाही, AI मधनं एक इमेज दिली तर पाहिजे तेवढे काय करता येते, पाहिजे तेवढे ऑप्शन काढा, पाहिजे तेवढे संपणार नाही. म्हणजे मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला होता जेव्हा याल, अरे म्हणलं हे कालांतरानं पुढं काय करणार, ऑप्शन कसे काढणार ना, त्याच्यामध्ये व्हरायटी कशा काढणार आहे ना. मग पाहिजे तेवढ्या अनगिनत, समजते का किती आहे ना. मग तसं ते मग ती तर काय सगळी रचनाच तशी आहे. तर मग त्यामुळे सांगितलं पाहिजे तेवढे ऑप्शन काढते आहे. लक्षात आलं का नाही? तुम्हाला फक्त तसं मागायचं. मग तसं इतके सगळे आहेत. म्हणजे काय समजतं, कपडे आहे, दागिने आहेत, त्यानंतर तुमचे काय आहेत 10 प्रकारचे कल्पवृक्ष बघितलेत का नाही, 10 प्रकारचे कल्पवृक्ष आहे ना. मला ठीक आहे खायची इच्छा नाही आहे काय, समजलं का, पण तरीसुद्धा त्याचा वास घेण्याची इच्छा आहे की नाही, काय म्हणतं समजलं ना. मग सगळे वादंत्री आहे, नाच गाणं आहे, काय तुमचे नाटक आहे, पिक्चर आहे, सगळं बघत बसतात. काय नाही आता काय करतात. आणि परिवार केवढा आहे. हां मग तेच म्हणून तर तिथून स्थावर होतात ना. नरकात जात नाहीत, काय होतात स्थावर होतात. एकेंद्रिय होतं जास्तीत जास्त. आणि त्याच्या पुढ हां मग आता काय, मग तिथं सांगितलं ना चांगलं आहे म्हणत नाही ते. चला निघतात.